चलो नमस्कार. आपण व्हॅकेशन्स SSC व्हॅकेशन 2025 1.0 बॅच आपण स्टार्ट करत आहोत. आणि ह्या 1.0च्या बॅचमध्ये जर पाहिलं तर ही बॅच आपल्याला ऑनलाईन सुद्धा पाहायला मिळेल आणि त्याच्यानंतर आपल्याला ऑफलाईन सुद्धाचे लेक्चर्स पाहायला मिळतील. परंतु जे विद्यार्थी व्हॅकेशन जॉईन करतायत अशा विद्यार्थ्यांसाठी आपल्याला याचे कोड लँग्वेज असेल आणि तो कोड आपल्याला कोणालाही देता येणार नाही. कंपल्सरी आहे, बंधनकारक आहे की तो तुम्ही कोणालाही देऊ शकत नाही. त्या कोडच्या माध्यमातून ज्या लोकांनी ॲडमिशन्स घेतले, ज्या लोकांनी लेक्चर जॉईन केले किंवा क्लासेस जॉईन केले 10वी व्हॅकेशन, अशा विद्यार्थ्यांना लेक्चर ते पाहायला मिळतील. या प्रकरणाची रूपरेषा काय आहे, हे प्रकरणाची कन्सेप्ट काय आहे, ही कन्सेप्ट तुम्हाला थोडक्यामध्ये एक 1 by 1 सेक्शन्स मध्ये तुम्हाला ती पाहायला मिळेल. दॅट्स वाय एव्हरीवन रिक्वेस्ट यू केअरफुली लिसन दिस चॅप्टर्स. आणि अतिशय खूप चांगला प्रकरण आहे. हे प्रकरण तुम्हाला समजून पण जाईल. परंतु तो पूर्वी ह्या प्रकरण चालू करण्याच्या पूर्वी आपण मॅथमॅटिक्स फर्स्ट पार्टचा आपण एक लायनर इक्वेशन टू व्हेरिएबल हे प्रकरण आपण कंप्लीट केलं. पण त्या प्रकरणाची आपली एक व्हिडिओ आपली यायची बाकी आहे, ती येईल लवकरात लवकर. पण तो पूर्वी मी आपल्याला आपण जे जॉमेट्रिकल सेक्शन चालू करतोय त्या संदर्भात जो पहिला चॅप्टर आहे आपली सिमिलिटी, तर त्या संदर्भामध्ये तुम्हाला काय माहिती देतोय, त्याची कन्सेप्ट क्लिअर करतोय, बरोबर आहे. परंतु हे सगळे व्हिडिओ आपल्याला पाहत असताना ही आपली सेवा आपल्यासाठी उपलब्ध करून दिली जात आहे. परंतु ही काही मोजक्या लोकांसाठीच उपलब्ध असणार आहे. याचे व्हिडिओ कोणीही पाहू शकत नाही. फक्त जे लोक जॉईन आहेत तेच लोक पाहू शकतात, हे लक्षात घ्या. ठीक आहे, आपण आपल्या आजच्या लेक्चरकडे जाऊया. आजचा लेक्चर आहे सिमिलिटरी. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ द सिमिलिटरी, बरोबर आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे समरूपता कशाला म्हणतात. आपण बघितलं गेलं या ठिकाणी आपल्याला डेफिनेशन दिली आहे, 2 आकृतीच्या माध्यमातून क्लिअर केले. मी तो तुम्हाला एक सांगू इच्छितो की समरूपता म्हणजे नक्की काय. आपल्या साध्या सरळ भाषेत बघितलं गेलं तर 2 भिन्न आकाराच्या वस्तू आपण बघितल्या. 2 भिन्न आकाराच्या वस्तू हुबेहूब तंतोतंत एकमेकांवर ठेवल्यानंतर त्या सारख्या दिसतात तेव्हा आपण त्यांना एकरूप म्हणतो. म्हणजे त्या समरूप आहेत असं आपण म्हणू शकतो का, तर नाही. मग समरूप कोणाला म्हणायचं, तर 2 भिन्न आकाराच्या वस्तू या त्यांच्या बाजू आणि कोणांच्या आधारे किंवा त्या कसोटीच्या आधारे जर एकरूप होत असतील तरच आपण त्या 2 भिन्न आकाराच्या वस्तू समरूप आहेत असं आपण म्हणू शकतो. फॉर एक्झाम्पल घ्यायचं झालं तर एखाद्या पतंगाचा आकार असतो बघा, पतंगाच्या आकाराचा, बरोबर आहे. आणि आपली शंकरपाळीचा आकार पतंगाच्या आकाराचा आकार आहे. तसंच सेम एखाद्या आकाराची वस्तू असेल तर ती वस्तू एकावर एक ठेवल्यानंतर ती सारखी वाटत असेल, याचा अर्थ त्या दोन्ही आकाराच्या वस्तू एकरूप आहेत का, समरूप आहेत का असं म्हणू शकतो का, नाही. ते एकरूप होण्यासाठी कसोटीच्या माध्यमाने ते एकरूप होतील आणि त्यालाच आपण समरूप म्हणू शकतो. मग समरूप होण्यासाठी सर्वात महत्वाचा घटक काय हवा असेल, तर 2 भिन्न आकाराच्या वस्तू समरूप होण्यासाठी कसोटी महत्वाची असते. ह्या प्रकरणातली सर्वात महत्वाची घटक म्हणजे कसोटी, लक्षात घ्या. आपण कसोटीच्या आधारे आपण सांगू शकतो की ह्या दिलेल्या आकृती, तुम्हाला दिलेले प्रश्नामध्ये कुठला प्रश्न कुठल्या माध्यमातून दिला गेला, तो कोणत्या कसोटीने एकरूप आहे, कुठल्या कसोटीने समरूप 2 त्रिकोण आहेत हे तुम्ही सांगू शकता. आपण कसोट्या आणि बघतोय, काही बाजूवरनं ठरतात, बाबा कसोटी, बाकोबा कसोटी, 2 बाजू आणि त्यांनी समाविष्ट केलेला कोण, हे दुसऱ्या त्रिकोणचे 2 बाजू आणि त्यांनी समाविष्ट केलेलं कोण, यांच्याशी जर एकरूप असेल तर दिलेले 2 त्रिकोण हे समरूप आहेत असं आपण म्हणू शकतो. आपण या उलट कोबाको कसोटी म्हणू शकतो. 2 कोण आणि त्यांनी समाविष्ट केलेली बाजू हे दुसऱ्या त्रिकोणाचे 2 कोण आणि त्यांनी समाविष्ट केलेली बाजू याच्याशी जर एकरूप असेल तर दिलेले 2 त्रिकोण हे कोबाको कसोटीनुसार समरूप आहेत असं आपण म्हणू शकतो. ह्या अशा कसोट्या आहेत. कर्णभुजा कसोटी, ज्याच्यामध्ये काटकोन त्रिकोणामध्ये कर्ण येतो त्याला आपण कर्णभुजा कसोटी म्हणतो. 2 कोणांवरनं जर एखादे 2 त्रिकोण समरूप होत असेल तर आपण कोको कसोटी म्हणतो. म्हणजे अशा अनेक बाजू आणि कोणांवर ठरणाऱ्या ह्या ज्या कसोट्या आहेत, बाबा कसोटी, तिन्ही बाजू एका त्रिकोणाच्या हे दुसऱ्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंची जर प्रमाणात असेल तर दिलेले 2 त्रिकोण हे बाबा कसोटीनुसार एकरूप आहेत असं म्हणू शकतो किंवा समरूप आहेत असं म्हणू शकतो. तर अशा बाजू आणि कोणांवरनं ज्या कसोट्या ठरतात त्या कसोट्यांच्या आधारे तुम्ही 2 अभिन्न आकाराच्या वस्तूंची समरूपता ठरवू शकता, सिमिलिटी ठरवू शकता. ही समरूपतेची सिंपल डेफिनेशन आहे. आणि या ठिकाणी तुम्हाला सिमिलिटीची डेफिनेशन या ठिकाणी दिलेली आहे, ती आपण पाहू शकता. 2 भिन्न आकाराच्या वस्तू बाजू अथवा कोणांच्या कसोटीने एकरूप असतील तर त्या 2 आकृत्या समरूप आहेत असं आपण म्हणू शकतो. या ठिकाणी एबीसी नावाचा एक त्रिकोण दिला आणि पीक्यूआर नावाचा त्रिकोण दिला. एबीसी मधली तिन्ही बाजू या पीक्यूआरच्या तिन्ही बाजूंशी संलग्न आहेत. म्हणजे त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण पीक्यूआर हे एकरूप असल्याने हे समरूप आहेत आणि कसोटी आहे बाबा कसोटी. ओके, यावरनं बघितले 2 त्रिकोणाचे क्षेत्रफळ आपल्याला पाहायचं यानंतर.
यानंतर सगळ्यात महत्वाचा घटक कोणता असेल तर दोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ. आपण इथे पाहू शकता बघा, दोन त्रिकोणाचे क्षेत्रफळाचे गुणधर्म मधला पहिला गुणधर्म काय पाहू शकता. या ठिकाणी एबीसी आणि पीक्यूआर नावाचे दोन त्रिकोण तुम्हाला दिले. एबीसी आणि पीक्यूआर नावाचे दोन त्रिकोण आहेत. यामध्ये पाहिलं गेलं तर बीसी हा पाया आहे आणि एडी ही उंची आहे या त्रिकोणाची. म्हणजे पाया आणि उंची मात्र भिन्न आहे. इकडे विचार केला तर पीक्यूआर नावाचा पाया क्यूआर आहे आणि पीएस उंची आहे. पण दोन्ही त्रिकोणाचा विचार केला असता दोघांमध्ये कॉमन असा घटक कोणताच नाहीये का दोघांचा पाया समान आहे, दोघांची उंची एकच आहे असं नाही. दोन भिन्न भिन्न आपल्या आपल्या ठिकाणी आहेत. म्हणजे एबीसी आपल्या ठिकाणी आहे, पीक्यूआर आपल्या ठिकाणी आहे. म्हणजे याचा अर्थ एबीसीचा पाया बीसी पाया उंची वेगळी आहे, त्याची पाया उंची वेगळी असल्या कारणाने याला आपण असं म्हणू शकतो की दोन भिन्न त्रिकोणाचे क्षेत्रफळ कशावर जातं त्याच्या पाया आणि उंची याच्या गुणाकाराच्या गुणोत्तर एवढे जात असतं. म्हणून या ठिकाणी बघा काय म्हणलंय, एरिया ऑफ त्रिकोण एबीसी छेद एरिया ऑफ त्रिकोण पीक्यूआर. म्हणजे दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर कशावर असतं त्यांच्या पाया उंचीच्या गुणाकाराबरोबर असतं. म्हणजे पहिल्या त्रिकोणाचा पाया आणि उंची याचा गुणाकार, पाया बघा बीसी आणि उंची एडी, पाया आणि उंचीचा गुणाकार भागिले याचे सुद्धा पीक्यूआरचा सुद्धा क्यूआर हा पाया आणि उंची पीएस. म्हणजे त्यांच्या पाया आणि उंचीच्या गुणाकारावर असते. म्हणून आपल्याला कन्सेप्ट काय क्लिअर होते. पहिला गुणधर्म काय सांगतो की दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत पाया आणि उंचीच्या गुणाकाराच्या गुणोत्तर एवढे असतं. हे पहिलं गुणधर्म आपल्याला सांगता. हा गुणधर्म चांगला लक्षात ठेवायचा. याच्या बेसवर तुम्हाला काही प्रॉब्लेम्स येतात. काही घटक 1.1 सेक्शन्स मध्ये आपल्याला दिले गेले आहेत एक्सरसाइज मध्ये, ते आपल्याला सोडवायचे. त्याच्यामुळे हा गुणधर्म तुम्हाला सर्वांना लक्षात ठेवणं गरजेचं आहे. दॅट इज या ठिकाणी दुसरा गुणधर्म आपल्या समोर येतोय. तो म्हणजे असा आहे की त्रिकोण एबीसी नावामध्ये विचार केला. हा एबीसी नावाचा एकच आकृतीमध्ये तुम्हाला दोन त्रिकोण दिसतात पहा. याच्यामध्ये पार्टिशन पडलं एडी नावाचं. म्हणजे ही एडी काय झाली, दोन्ही त्रिकोणाची उंची झाली. यामध्ये दोन त्रिकोण बसतात. एक एबीडी नावाचा त्रिकोण बसतो हा त्रिकोण, आणि एक एसीडी नावाचा त्रिकोण बसतो. असे दोन त्रिकोण बसतात. आणि ह्या दोन्ही त्रिकोणाचा विचार केला तर एकच सामायिक त्यांची उंची आहे. जसं फॉर एक्झाम्पल केलं तर आपल्या घरामध्ये बघा दोन बेडरूम असतात, दोन भावांच्या दोन बेडरूम असतात आणि त्याच्यामध्ये एक कॉमन वॉल असते, कॉमन भिंत असते. दोन बेडरूमची एक भिंत असते. तसं या प्रकारे दोन त्रिकोणाच्या संदर्भामध्ये त्यांची कॉमन एक उंची आहे. म्हणजे या ठिकाणी दोन त्रिकोण कसे आहेत, समान उंचीचे आहेत. हे समान, याला म्हणायचं समान उंचीचे त्रिकोण, समान उंचीचे त्रिकोण. त्यामुळे काय झालं माहितीये का, दोघांची उंची ही कॉमन आहे, समान आहे. म्हणून आपलं कन्सेप्ट काय याच्यामध्ये सेकंड नंबरच्या गुणधर्मामध्ये काय येतं की समान उंचीच्या दोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ. मग कशावर डिपेंड असतं, जर उंची समान असेल तर क्षेत्रफळ पायांवर जातं, आणि जर त्यांचा पाया समान असेल तर क्षेत्रफळ उंचीवर जातं. या ठिकाणी विचार केला तर काय समान आहे, या ठिकाणी उंची समान आहे. या ठिकाणी उंची समान आहे. म्हणून आपण कन्सेप्ट मध्ये काय म्हणणार की समान उंचीच्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ, समान उंचीच्या दोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ हे त्यांच्या पायाच्या प्रमाणात असतं. म्हणून या ठिकाणी काय केलं बघा, त्रिकोण एबीडी छेद एरिया ऑफ त्रिकोण एडीसी अशा दोन त्रिकोणांचे क्षेत्रफळ कशावर डिपेंड असतं तर त्यांच्या पायांच्या प्रमाणामध्ये. याचा पाया बीडी आणि याचा पाया सीडी अशा प्रकारे दोघांच्या प्रमाणात डिपेंड असते. म्हणजे जेव्हा उंची समान असेल तर त्यांचं क्षेत्रफळ पायांवर जातं, आणि पाया समान असेल दोन त्रिकोणांचा त्यांचं क्षेत्रफळ उंचीवर जातं. ही कन्सेप्ट कधी विसरायची नाही. असे दोन प्रकार एकमेकांवर डिपेंड पडतात पाया आणि उंचीच्या संदर्भामध्ये. आणि पहिला आपण गुणधर्म पाहिला तो असा होता की दोघांचं काहीच समान नाही, म्हणजे पाया पण समान नाही आणि उंची पण समान नसते. तर आपण त्याला काय म्हणू शकतो की दोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ संगत पाया आणि उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तर एवढं असतं. त्यांचा पाया उंचीचा गुणाकार केला जातो, आणि दुसऱ्या त्रिकोणाचा सुद्धा पाया उंचीचा गुणाकार केला जातो, यांचं गुणोत्तर केलं जातं गुणाकाराचं. हे दोन त्रिकोणाच्या संदर्भातलं. आणि ज्यांचा उंची समान आहे त्यांचं क्षेत्रफळ पायांवर जातं. म्हणजे एरिया ऑफ त्रिकोण एबीडी चे एरिया ऑफ त्रिकोण एडीसी बरोबर बीडी ची सीडी या ठिकाणी आपण पाहू शकतो. ओके. आणि ह्याच पद्धतीने आपण एक तिसरा गुणधर्म आहे, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इथे उंची समान आहे. आता तिसरा गुणधर्म महत्वाचा आहे आणि तो म्हणजे आहे समान पाया असणारा. ज्याचा पाया समान आहे त्या संदर्भात आपण पाहू. आपण तिसरा गुणधर्म पाहूया. आणि तिसरा गुणधर्म काय बघा, या ठिकाणी तिसरा गुणधर्म सांगतोय की ही आकृती तुम्हाला दिसते या ठिकाणी, इथे एबीसी नावाचा एक त्रिकोण आहे आणि एक बीसीडी नावाचा त्याच्या खाली एक त्रिकोण आहे. ह्या आकृतीमध्ये सुद्धा तुम्हाला दोन त्रिकोण दिसतात, परंतु हे असे दोन त्रिकोण दिसतात. ह्या दोन्ही त्रिकोणाचा विचार केला तर यांचा पाया बेस हा दोघांचा कॉमन आहे, समान पाया. बघा या ठिकाणी वरचा एबीसी नावाचा त्रिकोण आहे, त्याचा पाया सुद्धा बीसीच आहे, आणि
खाली जो त्रिकोण आहे बीसीडी त्याचा सुद्धा पाया बीसीच आहे. त्यामुळे काय तुमच्या कन्सेप्ट काय तुमच्या डोक्यामध्ये आली की हे दोन्ही त्रिकोण समान पायाचे त्रिकोण आहे. याआधी आपण पाहिलं समान उंचीचे त्रिकोण, आता आपण पाहतोय समान पायाचे त्रिकोण, म्हणजे ते समान पाया आहेत, समान पाया असणारे दोन त्रिकोण आहेत. मग या संदर्भात कन्सेप्ट क्लिअर असते का ज्यांचा पाया समान असतो त्यांचं क्षेत्रफळ उंचीच्या प्रमाणात जातं. म्हणून आपल्या ठिकाणी काय लिहिलं बघा, समान पायांच्या दोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ हे त्यांच्या उंचीच्या प्रमाणात असतं. आणि म्हणूनच या आकृतीच्या अनुषंगाने पाहिलं तर एरिया ऑफ त्रिकोण एबीसी छेद एरिया ऑफ त्रिकोण बीसीडी बरोबर एबी छेद सीडी, म्हणजे त्यांचं गुणोत्तर कशावर गेलं तर त्यांच्या उंच्यांवर गेलं, कारण ते समान पायाचे आहे. म्हणजे वरच्याची उंची एबी आणि खाली असण्याची खालच्या त्रिकोणाची उंची सीडी. म्हणजे जर थोडक्यात आपल्याला काय लक्षात आलं का जेव्हा बघा दोन त्रिकोण असे असतात त्यांचा पाया उंची समान नसते, त्याला तुम्ही काय म्हणू शकता की दोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ हे त्यांच्या संगत पाया आणि उंचीच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते. जेव्हा दोन त्रिकोण एकाच आकृतीमध्ये सामावून देतात त्यांचा काहीतरी कॉमन घटक असतो, आणि तो म्हणजे जर पाया समान असेल तर तुम्ही काय म्हणाल की समान पायांचे दोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ त्यांच्या उंचीच्या प्रमाणात असते. आणि असे कॉमन आकृती आहे ज्याच्यात दोन त्रिकोण सामावले पण ज्यांची उंची समान आहे, आता त्या संदर्भात काय म्हणाल तर समान उंचीच्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ हे त्यांच्या पायांच्या प्रमाणात असतात. हे एकमेकांवर डिपेंड असणारे हे काही गुणधर्म आहेत त्रिकोणाच्या संदर्भातले, हे आपण पाहतोय. सिमिलिटरी चॅप्टर्स मध्ये विचार केला तर त्रिकोणाच्या संदर्भातले सगळे कन्सेप्ट सुरुवातीपासून आहे. आणि 1.4 आय थिंक 1.4च्या पुढे बघितलं गेलं तर तेव्हा आपल्याला तिथे सिमिलिटरीवर डिपेंड असणारे काही प्रॉब्लेम्स तुम्हाला बघायला की सिमिलिटरी म्हणजे नक्की काय, आणि समरूपता दोन त्रिकोणाची समरूपता कशावर डिपेंड असते, कशावर ठरते, मध्यकेच्या वर्गाच्या प्रमाणात असते, उंचीच्या प्रमाणात असते, बाजूच्या वर्गाबरोबर असते, काय असते नक्की हे आपण पुढच्या याच्यामध्ये पाहूया. पण सर्वप्रथम हे तीन गुणधर्म आपण कन्सेप्ट लक्षात घेतले. याच अनुषंगाने काही प्रॉब्लेम्स येतात, कोणकोणते घटक येतात आपण ते बघूया. या संदर्भातले जे घटक येतात ते आणि या संदर्भावर कसे बोर्ड प्रश्न विचारतो आपण ते पाहू. या ठिकाणी हा प्रश्न बघा, हा तुम्हाला 1.1 मध्ये तुम्हाला डिक्लेअर तुम्हाला हे विचारण्यात आलेलं आहे. 1.1 मध्ये प्रश्न विचारला गेला, असं विचारलं एका त्रिकोणाचा पाया 9 सेमी आणि उंची 5 सेमी आहे. एक असा त्रिकोण त्याचा पाया 9 सेमी आणि उंची 5 सेमी आहे, आणि दुसऱ्या त्रिकोणाचा पाया 10 सेमी आणि उंची 6 सेमी आहे. त्यांच्या मेजरमेंट नुसार तुम्ही सांगू शकता का ह्या दोन्ही त्रिकोणाचा काही समान नाही, पायाही समान नाही आणि उंची समान नाही. मग अशा त्रिकोणाच्या संदर्भात काय म्हणतात, हे दोन त्रिकोणाच्या संदर्भातला आहे, समान पायाच्या आणि समान उंचीच्या संदर्भातला नाही. मग दोन त्रिकोणाच्या संदर्भातला आपण गुणधर्म काय पाहिलं की दोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ म्हणजे असे दोन त्रिकोण ज्याचा पाया उंची समान नसणार, दोन त्रिकोणाचे क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्यांचा पाया आणि उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असतात. म्हणजे पहिला गुणधर्म लिहायला हरकत नाही, तो पूर्वी पहिल्यांदा पहिला त्रिकोण आणि दुसरा त्रिकोण याला नाव दिलं पाहिजे असं मला वाटतं. मग लिहायचं पहिला त्रिकोण ज्याला आपण म्हणतो पहिला त्रिकोण, आणि पहिला त्रिकोण म्हणजे कोणता तर म्हणायचं त्रिकोण 1, त्याला नाव द्यायचं त्रिकोण 1. आणि एक दुसरा त्रिकोण मग दुसरा त्रिकोण कोणता तर म्हणायचं त्रिकोण 2. सध्या नाव दिलं नाही नाव दिलं तर आपण सुद्धा नाव नाही द्यायचं, त्रिकोण 1 आणि त्रिकोण 2 असंच पकडायचं, ठीक आहे. पाया म्हणून त्याचा पाया आणि त्यांचा म्हणायचं पाया म्हणजेच काय, पाया म्हणजे बेस बी आणि त्याची उंची म्हणजे काय पकडायचं तर हाईट एच पकडायचं. याचं सुद्धा तसंच की बाबा पाया म्हणजेच काय तर बी आणि उंची म्हणजे हाईट, त्याला आपण एच पकडूया उंची. ओके, तर ह्या संदर्भामध्ये विचार केला तर ही B1 हे B2 हे पहिली उंची दुसरा पाया दुसरी उंची. या संदर्भामध्ये विचार केला तर काय म्हणता येईल पहा की दोन त्रिकोणांच्या गुणधर्माचं नाव लिहायचं, दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत पाया व उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते. गुणोत्तरा एवढे
असते, हे तुमचं गुणधर्म तुमच्याकडे लक्षात असलं पाहिजे, पाठ असलं. आणि याच अनुषंगाने आपण काय म्हणू शकतो की बाबा एरिया ऑफ त्रिकोण 1 पहिल्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ बरोबर भागिले किंवा छेद एरिया ऑफ त्रिकोण 2 दुसऱ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ. हे कशावर जाईल तर पहिल्या त्रिकोणाचा पाया म्हणजे b1 गुणिले पहिल्या त्रिकोणाची उंची यांचा गुणाकार, हे दुसऱ्या त्रिकोणाचा पाया b2 आणि दुसऱ्या त्रिकोणाची उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरावर जाईल. म्हणजे अशा प्रकारे विचार केला गेला तर लक्षात घ्या, पहिल्या त्रिकोणाचा पाया किती मला सांगा 9 आणि त्याची उंची आहे 5 छेद दुसऱ्या त्रिकोणाचा पाया आहे 10 आणि उंची आहे 6. बघा याला जर तुम्हाला भागता 9 5 45 भागिले 10 60, या दोघांना कोणी भाग जातो तर 15 ने भाग जातो. 15 × 45 15 × 4 60 राहिलं 3/4. आणि गुणोत्तराच्या भाषेत जर बोलायचं झालं तर आपण काय म्हणू शकतो की एरिया ऑफ त्रिकोण 1 सास एरिया ऑफ त्रिकोण 2 बरोबर म्हणायचं 3/4. त्या अशा प्रकारे हा दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तराच्या संदर्भातला प्रश्न तुम्हाला विचारला गेला की ज्याच्या संदर्भामध्ये पायाही समान नाही आणि उंची पण समान नाही, ज्याचा पाया उंची वेगवेगळा आहे, अशा संदर्भात तुम्हाला असे सांगितलं का हा प्रश्न विचारला जातो. तर हे बोर्डाला वगैरे प्रश्न असे विचारले गेले, तर याच्यासाठी प्रश्न व्यवस्थित आहे या प्रकारची तयारी करून ठेवायची, लक्षात घ्या. या ठिकाणी पहा सेकंड नंबरचा क्वेश्चन आपल्याला 1.1 मध्ये विचारला गेलाय की आकृती बीसी लंब, या आकृतीमध्ये बीसी लंब एबी, बघा बीसी एबी ला लंब आहे आणि एडी लंब एबीच. दोन त्रिकोणाचा इथे उल्लेख होतो, एक वरचा त्रिकोण आहे एबीसी नावाचा आणि एबीडी नावाचा त्रिकोण आहे. या दोन्ही त्रिकोणामध्ये पाहिलं तर या दोन्ही त्रिकोणाचा एक एबी नावाचा पाया हा समान आहे. म्हणजे हे आकृती तुम्हाला काय सांगते का हे दोन त्रिकोण समान पायांचे आहेत. मग समान पायांचे जर असतील तर समान पायांच्या त्रिकोणाच्या संदर्भामध्ये गुणधर्म वापरला गेला पाहिजे. इथे उल्लेख असा करायचा, काय करायचं की बाबा त्रिकोण एक एबीसी व त्रिकोण एबीडी हे म्हणायचं समान पायांचे त्रिकोण आहे, समान पायाचे त्रिकोण आहे, समान पायाचे त्रिकोण आहे. मग मला तुम्ही सांगा जे त्रिकोण समान पायांचे आहेत त्यांचे क्षेत्रफळ कशावर जातात तर त्यांची क्षेत्रफळ हे उंचीवर जात असतात. मग आपलं सेंटेन्स काय असलं पाहिजे ते वाक्यात लिहिणं महत्वाचं आहे. काय म्हणायचं की समान पायांच्या त्रिकोणांचे क्षेत्रफळ, त्रिकोणांची क्षेत्रफळे त्यांच्या उंचीच्या प्रमाणात असतात, त्यांच्या उंचीच्या प्रमाणात असतात. हे सेंटेन्स खूप महत्वाचं आहे आणि हा गुणधर्म आहे, हे आपण चेंज करतो. मग ह्या अनुषंगाने मला सांगा विचारलं गेलंय एरिया ऑफ त्रिकोण, पहिला त्रिकोण वरचा आहे एबीसी छेद एरिया ऑफ त्रिकोण दुसरा आहे एबीडी. या दोन त्रिकोणाचं तुम्हाला क्षेत्रफळ काढायचं असेल तर ते कुठल्या प्रकारचे त्रिकोण आहेत ते माहिती होणं आज गरजेचं आहे. तेव्हा आकृतीमध्ये क्लिअर होतं की हे दोन त्रिकोण समान पायाचे आहेत. मग जेव्हा ते समान पायाचे असतील त्यांचं क्षेत्रफळ उंचीवर जाईल. पण ठीक आहे, मग दोन त्रिकोणाचं क्षेत्रफळाचं गुणोत्तर काय होईल तर त्यांच्या उंचीवर जाईल. पहिल्याची उंची येते बीसी आणि दुसऱ्याची उंची येते एडी. आणि म्हणून बीसी आपल्याला गणितात किती दिलेले आहे, बीसी आपल्याला 4 दिलेले आहे आणि एडी 8 दिलेली. भाग जातो का द्यायचा, 4 1 4 4 2 1/2 आपला फायनल आन्सर आहे ना 1/2. आणि म्हणून काय करायचं त्याला गुणोत्तराच्या भाषेत कसं लिहायचं म्हणायचं एरिया ऑफ त्रिकोण एबीसी सास एरिया ऑफ त्रिकोण एबीडी बरोबर 1/2 बरोबर म्हणायचं 1/2. ओके, दॅट इज युअर क्लिअर. म्हणजे ह्या अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. मी 3 गुणधर्म शिकवले तुम्हाला, तिन्ही गुणधर्माच्या संदर्भात आपल्याला प्रश्न विचारतात. बोर्डाने प्रश्न विचारलेत आतापर्यंत प्रश्न विचारलेत, लक्षात ठेवा. तर त्या अनुषंगाने आपली तयारी असली पाहिजे. तिन्ही गुणधर्म पाया उंची समान असताना जे त्रिकोण असतात तेव्हा त्याचं गुणोत्तर हे त्याच्या पाया उंचीच्या गुणाकाराच्या गुणोत्तरावर जातं.
समान पायाचे त्रिकोण हा समान पायाचा त्रिकोण आहे. समान पायाच्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ उंचीच्या प्रमाणात असतात आणि समान उंचीच्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ पायांच्या प्रमाणात असतात. त्या प्रत्येक गुणधर्मावर तुम्हाला गणित शिकायचं आहे, लक्षात घ्या. प्रत्येक गुणधर्मावर गणित आहे. याच्या 3 गुणधर्मामध्ये कुठलाही एक गुणधर्मावर तुम्हाला प्रश्न विचारणार म्हणजे विचारणार, हे लक्षात घ्या. त्यामुळे आपली तयारी तशी असली पाहिजे. या अनुषंगाने एकदा बघून घ्यायचं. बघा हा प्रश्न कसा विचारलाय तुम्हाला. या प्रकरणाचा हा प्रश्न एक महत्वाचा प्रश्न आहे. तुम्हाला 2 त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या गुणधर्माच्या संदर्भामध्ये एकाच आकृतीमध्ये त्यांनी काही त्रिकोणाच्या संदर्भामध्ये एकरूपतेचे तुम्हाला प्रश्न विचारले की हे 2 त्रिकोण जर एकरूप होत असतील तर त्या अनुषंगाने सांगा की त्यांचं क्षेत्रफळाचं गुणोत्तर काय. इथे पहिला प्रश्न काय विचारला बघा. एरिया ऑफ त्रिकोण PQB आणि एरिया ऑफ त्रिकोण PBC आपण पहिल्यांदा लिहून घेऊ. फर्स्ट एरिया ऑफ त्रिकोण नाव सांगितलं गेलं PQB. मग तो PQB कुठे आहे ते पाहायचं. तसंच एरिया ऑफ त्रिकोण PBC. 2 त्रिकोणाचा विचार करायचा आपल्याला फक्त. एक आहे PQB. कुठे गेला PQB? P, Q आणि B म्हणजे हा छोटा त्रिकोण PQB दिसतो. PQB त्याचा BQ पाया आणि PQ काय झाली उंची झाली. आणि PBC चा विचार केला, PBCचा या PBCचा जर विचार केला तर त्याचा पाया BC आहे आणि उंची त्याची PQ आहे. उंची काय PQ आहे. म्हणजे PQB ची उंची पण PQ आहे आणि PBC ची उंची पण PQ आहे. आपल्याला त्या क्षणी कळलं की हे 2 त्रिकोण त्यांनी जे दिलेत, पहिले गुणोत्तर काढायला सांगितलं, हे समान उंचीचे त्रिकोण आहेत. समान उंचीचे त्रिकोण आहेत. मग आपण काय केलं पाहिजे, जे समान उंचीचे त्रिकोण आहेत त्यांची क्षेत्रफळ आपण काय शिकलो, त्यांची क्षेत्रफळ पायांच्या प्रमाणात जाते. ठीक आहे. मग आपण काय करणार लक्षात घ्या. इथे असा उल्लेख करणार, त्याची डायरेक्टली आपण किंमत पण काढू शकतो, पण असं लिहायचं की त्रिकोण PQB किंवा असं डायरेक्टली उत्तर काढून घ्या. डायरेक्ट उत्तर काढा की एरिया ऑफ त्रिकोण PQB छेद एरिया ऑफ त्रिकोण PBC बरोबर यांचं क्षेत्रफळ. हे कसे समान उंचीचे, यांचं क्षेत्रफळ पायावर जाणार. पहिल्याचा पाय आहे BQ, त्याने आपल्याला फक्त किंमत गुणोत्तराच्या किमती काढायला सांगले. BQ गुणोत्तर काढायला सांगले BQ आणि मोठ्याचा पाया BC. BQ आणि BC आणि कंसात मात्र कारण पण द्यायला विसरू नका. कंसात कारण द्या. समान उंचीचे त्रिकोण, समान उंचीचे त्रिकोण, समान उंचीचे त्रिकोण. एक महत्वाचा कारण. सेकंड नंबरचं दुसरं बघा काय विचारलं आपल्याला. दुसरं विचारलंय एरिया ऑफ त्रिकोण PBC छेद एरिया ऑफ त्रिकोण ABC. मग PBC आणि ABC कुठे आहेत आकृतीमध्ये पाहायचं. इथे लिहून घेऊया आपण. एरिया ऑफ त्रिकोण PBC छेद एरिया ऑफ त्रिकोण ABC. मग बघा यामध्ये PBC कुठे आहे. PBC PBCचा जर तुम्ही विचार केला PBCचा तर BC हा पाया आहे. BC हा पाया आणि PQ ही त्याची उंची झाली. PQ. ABCचा विचार केला ABCचा तर BC हा पाया आहे आणि त्याची AD उंची आहे. म्हणजे ह्या दोन्ही त्रिकोणाच्या उंच्या वेगळ्या आहेत पण पाया एकच आहे, त्याचं नाव आहे BC. मग पाया जर समान असेल त्यांचं क्षेत्रफळ उंचीवर जातं. म्हणून आपण या ठिकाणी काय लिहिणार आहोत लक्षात घ्या. आपण लिहायचं की एरिया ऑफ त्रिकोण PBC छेद एरिया ऑफ त्रिकोण ABC बरोबर त्यांचं क्षेत्रफळ कसं पायासमान उंचीवर जाणार. पहिल्याची उंची PQ आणि त्याची उंची येते AD मोठ्याची. आणि लिहायचं समान पायांचे त्रिकोण. जेव्हा उंचीवर जातं तेव्हा पाया समान असतो, म्हणजे समान पायांचे त्रिकोण. समान पायांचे त्रिकोण हा गुणधर्म असणार. पुढचं बघूया. तिसरं आपल्याला असं दिलंय की एरिया ऑफ त्रिकोण ABC छेद एरिया ऑफ त्रिकोण ADC. मग ABC आणि ADC बघा बरं. ABC कुठे आहे. हा मोठा ABC ज्याची AD उंची आणि BC पाया. BC पाया ABCचा आणि AD उंची. क्लिअर करा लक्षात घ्या. आणि ADC कुठे बघा. हा ADC आहे ज्याचा पाया CD आहे आणि उंची AD आहे.
तेव्हा कळलं ह्या दोन्ही त्रिकोणांचा म्हणजे एबीसी आणि एडीसीच्या संदर्भात हे दोन्ही त्रिकोण समान उंचीचे आहेत. मग जेव्हा समान उंचीचे त्रिकोण आहेत त्यांचं क्षेत्रफळ पायानुवर झालं. मग आपण तसं लिहायचं. काय लिहिलं गेलं पाहिजे पहा. म्हणायचं एरिया ऑफ त्रिकोण एबीसी छेद एरिया ऑफ त्रिकोण एडीसी ज्यांची उंची समान आहे दोघांची त्यांचं क्षेत्रफळ पाय जाणार. एबीसीचा पाया कोणता आहे बीसी आणि एडीसीचा पाया कोणता आहे सीडी किंवा डीसी. कारण द्यायचं ते काय झालं असं उंचीवर उंची समान असल्यामुळे पायांवर गेलं. म्हणजे याचं समान उंचीचे त्रिकोण समान उंचीचे त्रिकोण असं उल्लेख त्या ठिकाणी करायचं. समान उंचीचे त्रिकोण हे क्लिअर झालं. आता चौथं एक आहे शेवटचं एरिया ऑफ त्रिकोण एडीसी एरिया ऑफ त्रिकोण एडीसी छेद एरिया ऑफ त्रिकोण पीक्यूसी एरिया ऑफ त्रिकोण काय पीक्यूसी. पाहू शकता या ठिकाणी एरिया ऑफ त्रिकोण एडीसी आणि एरिया ऑफ त्रिकोण पीक्यूसी आपल्याला काय सांगतात. एडीसी बघितलं तर हा एडीसी ज्याचा पाया डीसी आणि उंची एडी आणि पीक्यूसीचा विचार केला तर कुठे गेला पीक्यूसी पीक्यूसी. अच्छा हा पीक्यूसी हा एवढा याचा पाया क्यूसी याचा पाया क्यूसी आणि याची उंची पीक्यू उंची पाया क्यूसी आणि उंची पीक्यू आणि एडीसीच्या संदर्भामध्ये पाया डीसी आणि उंची एडी. तुम्हाला याच्याकडे काय कळलं माहिती आहे का. या दोन आकृतीमध्ये या दोन त्रिकोणामध्ये विचार केला यांचा पाया पण समान येते आणि उंची पण समान येते. मग अशा त्रिकोणाचा पाया आणि उंची समान येते अशा त्रिकोणाचं क्षेत्रफळ काय असतं संगत पाया आणि उंचीच्या गुणाकाराच्या गुणोत्तर एवढं असतं. मग लिहायचं की बाबा एरिया ऑफ त्रिकोण एडीसी बघा एडीसी आणि एरिया ऑफ त्रिकोण पीक्यूसी 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 हे दोघं पण कसे आहेत माहिती आहे का पाया आणि उंची समान नसणार आहे. म्हणून त्याचं क्षेत्रफळ जाणार कसं तर पहिल्यांदा एडीसी एडीसीचा पाया उंचीचा गुणाकार पाया डीसी आणि उंची एडी डीसी आणि उंची एडी छेद याच्यावर तसंच पाया क्यूसी आणि उंची पीक्यू क्यूसी गुणिले पीक्यू झालं. म्हणायचं दोन त्रिकोणांचे क्षेत्रफळ एवढंच लिहायचं. अशा प्रकारे आपण बघू शकता तुम्हाला एका डायग्राम मध्ये एवढ्या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाची गुणोत्तर काढायची होती. दोन त्रिकोणाची क्षेत्रफळाची अशी 4 गुणोत्तर तुम्हाला काढायची होती आणि आपण ती गुणोत्तर या ठिकाणी काढली. ती व्यवस्थितरित्या एकदा क्लिअर बघून घ्या. हे पुन्हा एकदा नाही तुम्हाला कळणार. हे पुन्हा व्हिडिओ बघून घ्या. तुम्ही पुन्हा समजून घ्या. कन्सेप्ट क्लिअर करा. हे तुम्ही पुन्हा प्रॅक्टिस करावं लागेल. प्रॅक्टिस केली तर पुन्हा तुम्हाला कळेल. ओके या अनुषंगाने तुम्हाला व्यवस्थित कळून जाईल. ठीक आहे. या ठिकाणी तुमचं 1.1 क्लिअर होतं. प्रत्येक घटकानुसार तुमचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आणि सिक्वेन्सनुसार पाहायचं आहे. तिथे म्हणतात की व्हिडिओ कसे बघा व्हिडिओ सिक्वेन्सनुसार बघा. जसे तुम्हाला 1.1 1.2 1.3 अशा प्रकारे जसं घटक आपले असतात त्याच पद्धतीने सिक्वेन्सवर तुमचे व्हिडिओ दिले जातील. त्या व्हिडिओप्रमाणे बघा तुम्हाला 100% कळेल आणि ते प्रकरण पूर्ण तुमच्या प्रकरणाची कन्सेप्ट काय ते तुमच्या डोक्यामध्ये बसेल. त्यासाठी सिक्वेन्स प्रमाणे व्हिडिओ बघा. व प्रत्येक घटकावर व्हिडिओ दिले जातील. डोंट वरी प्रत्येक घटकावर व्हिडिओ दिले जातील. ओके ना.